बिग बॉस मराठी सीझन 5च्या या आठवड्यामध्ये टोटल 5 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत आणि त्यामध्ये अरबाज, निक्की, अंकिता, सूरज आणि वर्षाताई आहे। पण या 5 मधून या आठवड्यामध्ये एक ना एक कंटेस्टंट घराबाहेर जाणार आहे, तो इविक्ट होणार आहे। पण नेमका कोणता कंटेस्टंट आहे जो या आठवड्यामध्ये घराबाहेर जाणार आहे, म्हणजेच तो इविक्ट होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये। कारण लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आलेलं आहे आणि यामध्ये समजलं आहे की कोणता कंटेस्टंट आहे जो या आठवड्यामध्ये घराबाहेर जाणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की या आठवड्यामध्ये टोटल 5 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत, अरबाज, निक्की, वर्षा, सूरज आणि अंकिता। आणि ॲज पर लेटेस्ट वोटिंग ट्रेंड सर्वात कमी वोट्स मिळाले आहेत तर ते अरबाजला मिळाले आहेत। हो, अरबाजला सर्वात कमी वोट्स मिळाले आहेत ॲज कम्पेअर टू बाकी नॉमिनेटेड कंटेस्टंट। आणि या आठवड्यामध्ये अरबाज बॉटममध्ये आहे आणि होऊ शकतं की अरबाज या आठवड्यामध्ये घराबाहेर जाऊ शकतो, कारण सर्वात कमी वोट्स अरबाजलाच आहेत। ॲज पर लेटेस्ट वोटिंग ट्रेंड 4 नंबरवरती निक्की आहे। निक्कीचा जो गेम आहे तो कोणालाच आवडत नाही आणि तिचं नेचर, तिचं बोलणं, तिचं बिहेवियर महाराष्ट्रातल्या कोणत्याच जनतेला आवडत नाही। आणि ज्याप्रमाणे निक्की आणि आर्यामध्ये एक मोमेंट पाहायला मिळाला होता ज्यामुळे आर्या घराबाहेर गेली होती आणि हेच बघून महाराष्ट्राच्या जनतेने निक्कीला खूप कमी वोट्स दिले आहेत आणि यामुळेच निक्की आहे 4 नंबरवरती। तर 3 नंबरवरती आहे वर्षा उसगावकर। हो, वर्षा उसगावकरला पण फारसे वोट मिळाले नाहीत, पण वर्षा उसगावकर या आठवड्यामध्ये सेफ आहे, म्हणजे ती आठवड्यामध्ये इविक्ट होणार नाहीये। 2 नंबरवरती आहे अंकिता। महाराष्ट्राने अंकिताला पण खूप जास्त वोट दिले आहेत आणि खूप जास्त सपोर्ट दिलेला आहे आणि ज्यामुळेच अंकिता या आठवड्यामध्ये सेफ आहे, म्हणजेच ती इविक्ट होणार नाही आणि ती बॉटम मध्ये पण नाही। आणि महाराष्ट्राने सर्वात जास्त वोट सूरजला दिले आहेत, म्हणजे सूरज चव्हाणला या आठवड्यामध्ये सर्वात जास्त वोट आहेत, तो नंबर 1 वरती आहे। आता सूरजला काय पाहून वोट देतात ते तर जनतेला माहिती आहे, पण मला असं वाटतं सूरजचा गेम अजिबात दिसत नाही आणि त्याचा इन्व्हॉल्वमेंट घरामध्ये खूप कमी आहे। आणि असं असूनही जनता फक्त त्याचा बॅकग्राऊंड पाहून वोट देत असेल, बिग बॉस मध्ये त्याचा गेम काय आहे ते पाहून वोट देत नसेल, तर मला असं वाटत नाही की सूरज चव्हाण नंबर 1 वरती डिझर्व करतो। तर अशा प्रकारे सूरज चव्हाणला सर्वात जास्त वोट मिळालेले आहेत आणि सर्वात कमी वोट्स मिळालेले आहेत अरबाज पटेल आणि निखिलला। अरबाज पटेलला सर्वात कमी वोट्स मिळाले आहेत आणि ॲज पर लेटेस्ट वोटिंग ट्रेंड अरबाज पटेल या आठवड्यामध्ये घराबाहेर जाऊ शकतो, म्हणजेच इविक्ट होऊ शकतो। तुम्हाला ही अपडेट ऐकून काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।